आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. राज्यातील 12-24 वर्षाच्या सेवेनंतर या कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ. शासन निर्णय जारी 15 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आदिवासी विकास विभागाने सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ACP लागू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे पात्र कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील पात्र कर्मचाऱ्यांचा ह्यामध्ये समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हालचाली. या निर्णयामागे न्यायालयीन आदेशाची पार्श्वभूमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या रीट याचिका क्रमांक 1861/2025 प्रकरणात 10 डिसेंबर 2025 रोजी आदेश देण्यात आला होता. संबंधित अपिलार्थींना सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ह्या आदेशाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. शासनाच्या निर्णयानुसार सुधारित ACP योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यताही घेण्यात आली आहे. नियमित सेवेनुसार पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना 12 आणि 24 वर्षानंतर योजनेअंतर्गत संबंधित लाभ मिळणार आहेत, मात्र थकबाकीचा लाभ नाही. या निर्णयातील महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांना मागील कालावधीची आर्थिक थकबाकी मिळणार नाही. शासनाने स्पष्ट केले आहे की योजना 1 जानेवारी 2026 पासून लागू असली तरी तिचा पूर्वलक्षी आर्थिक लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे या कालावधीपूर्वीची थकबाकी किंवा फरकाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांना देय राहणार नाही. मात्र 1 जानेवारी 2024 नंतर पात्रतेनुसार योजनेचा लाभ लागू राहणार आहे. कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार? ACP योजनेमुळे पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. परिणामी त्यांच्या पुढील सेवाकाळातील वेतन आणि त्यावर आधारित काही सेवाविषयक लाभावर परिणाम होऊ शकतो. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारा प्रत्येक लाभ हा त्याची सेवा, पद आणि शासन निर्णयातील पात्रतेच्या अटीवर अवलंबून असेल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.